नमस्कार, मी मानसी. नमस्कार, मी अरविंद कड. महाटॉक्सच्या या वीकली पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 21 जुलै ते 27 जुलै या आठवड्याभरातल्या राज्यात घडलेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून घेणार आहोत. या आठवड्याभरात कुठल्या कुठल्या बातम्या घडल्या त्याचं सविस्तर विश्लेषण आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यापैकी 5 बातम्या या अशा आहेत, त्या म्हणजे या आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजे रविवारी 21 तारखेला भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केलेली टीका आणि विशेष म्हणजे शरद पवार यांच्यावर थेट केलेला हल्लाबोल, या हल्लाबोलाला शरद पवारांनी दिलेलं प्रत्युत्तर, हे सगळं आपण पाहणार आहोत. त्याचसोबत देशाचा अर्थसंकल्प सुद्धा या आठवड्यात मांडण्यात आला. या अर्थसंकल्पात ज्या ज्या घोषणा करण्यात आल्या त्याविषयी सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. तसंच मराठा नेते मनोज जरांगे यांचं जे आमरण उपोषण त्यांनी सुरू केलं होतं, त्या उपोषणाला त्यांनी स्थगिती दिली. उपोषण मागे घेत असल्याची घोषणा सुद्धा याच आठवड्यात करण्यात आली आहे. त्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तसंच मनसेचा पदाधिकारी मेळावा सुद्धा नुकताच पार पडला आहे आणि या मेळाव्यातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा देण्याची घोषणा केलेली आहे. त्याविषयी सुद्धा आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आणि त्याचसोबत पुण्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती याविषयी सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. सुरुवात करूयात पहिली बातमी म्हणजेच रविवारी जे भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडलं होतं त्या संदर्भातली आहे. या अधिवेशनाला गृहमंत्री अमित शहा सुद्धा दाखल झाले होते. त्याचसोबत राज्यभरातले भाजपचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते असे सगळेजण या पुण्यात पार पडलेल्या या अधिवेशनासाठी हजर राहिले होते. खरं तर नुकतीच जी लोकसभा निवडणूक झाली होती त्यानंतर राज्याचं हे अधिवेशन भाजपसाठी महत्त्वाचं होतं, कारण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा जर का विचार केला तर यापूर्वी म्हणजे 2019मध्ये ज्या लोकसभा निवडणुका पार पडल्या होत्या त्यावेळेस भाजपने जवळपास 2 आकडे जी जागा आहे ती जिंकल्या होत्या. म्हणजे 2019ला त्यांनी 25 पैकी भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या. 25 जागा त्यांनी लढवल्या होत्या आणि त्यापैकी 23 जागा त्यांना जिंकता आल्या होत्या. पण यावेळेस 2024च्या लोकसभेत मात्र या 2 आकड्यांवरून ते थेट एका आकड्यावर पोहोचले. यावेळेस 25पेक्षा जास्त म्हणजे 28 जागा भाजपनं लढवल्या होत्या, ते सुद्धा 3 पक्षांसोबत युतीत असताना. पण असं असताना त्यांना फक्त 9 जागा जिंकता आल्या या निवडणुकीत. त्यामुळे भाजपला कुठेतरी आता या विधानसभेच्या निवडणुकीची कुठेतरी भीती आहे आणि त्याच्यामुळेच या अधिवेशनाला कुठेतरी चिंतन अधिवेशन असं सुद्धा पाहिलं जाऊ लागलं किंवा अशी चर्चा सुद्धा या आठवड्यात रंगताना पाहायला मिळाली. आणि त्यामुळेच जे 2024च्या ज्या लोकसभा निवडणुकीत नेमकं भाजपचं काय चुकलं किंवा कुठे काय अडलं याचा आढावा सुद्धा या अधिवेशनाच्या माध्यमातून घेतला जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष भाजपच्या या अधिवेशनाकडे लागलं होतं आणि अमित शहा या अधिवेशनाचं नेतृत्व करत होते. यावेळेस अमित शहा यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आणि एकूणच महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर निशाणा साधला. विशेष म्हणजे यावेळेस अमित शहांनी थेट शरद पवारांवर सुद्धा हल्लाबोल केला. हे जे अधिवेशन पार पडलं भाजपचं त्या अधिवेशनात बद्दल आपण बोलतोय आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा जो मागच्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रात चर्चेत आहे त्याच विषयाला अमित शहांनी सुद्धा हात घातल्याचं पाहायला मिळालं. कारण अर्थात ज्या लोकसभा निवडणुका पार पडल्या होत्या त्यावेळेस आपण पाहिलं की मराठा आरक्षणाचा फॅक्टर लोकसभेमध्ये किती महत्त्वाचा ठरला होता आणि आता विधानसभेमध्ये असा फटका आपल्याला बसू नये याची काळजी आता भाजपकडून घेतली जाते असं
पाहायला मिळालं, कारण अमित शहा यांचं ते वक्तव्य सुद्धा असंच आहे. आणि याच मराठा आरक्षणावरून त्यांनी शरद पवारांना सुद्धा थेट टार्गेट केलं. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपचं सरकार येतं तेव्हा तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळतं, पण शरद पवार यांचं जर का सरकार आलं किंवा शरद पवार जर का सत्तेत आले तर मराठा आरक्षण गायब का होतं असा सवाल त्यांनी केला आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. त्याचसोबत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा टीका केली. उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत असं म्हटलं. ते बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार आहेत असं सांगतात, पण कसाबला बिर्याणी देण्याची मागणी सुद्धा त्यांच्याच सरकारमध्ये झाली किंवा ज्यांनी केली कसाबला बिर्याणी देण्याची मागणी ते आता त्याच लोकांच्या किंवा त्याच नेत्यांच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत. अशा प्रकारची बोचऱ्या शब्दात टीका जी आहे ती अमित शहा यांनी केली. आणि किंवा जे छत्रपती संभाजीनगरचं जे नामांतरण होतं त्याला विरोध करणाऱ्यांच्या मांडीवर जाऊन आता ते बसले आहेत अशी टीका अमित शहा यांच्याकडून करण्यात आली. कुठेतरी अमित शहा यांनी हे जे वक्तव्य केलं आहे ते भाजपच्याच अंगलटी येण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते, कारण ही जी टीका आहे ती उज्ज्वल निकम यांचा संदर्भ देण्यात येतो. उज्ज्वल निकम यांना यावरून प्रश्न विचारण्यात येतात कसाबवरून, कारण जेव्हा जेव्हा कसाबचा विषय येतो 26/11चा विषय निघतो तेव्हा उज्ज्वल निकम यांना विचारण्यात येतं की खरंच कसाबला त्यावेळेस बिर्याणी देण्याची मागणी झाली होती का किंवा कसाबने तशी मागणी केली होती का. आणि नुकतंच म्हणजे काहीच दिवसांपूर्वी एका मुलाखतीत उज्ज्वल निकम यांनी म्हटलं सुद्धा होतं की त्यावेळेस जे तत्कालीन विरोधक आहेत तेव्हा त्यांच्याकडून अशी एक अफवा पसरवण्यात आली होती, पण यामध्ये कुठलंही तथ्य नाही आहे असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलेलं होतं. पण आता मात्र जे उज्ज्वल निकम स्वतःच भाजपमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून हे स्पष्टीकरण आलेलं असताना सुद्धा अमित शहा यांनी हे जे वक्तव्य केलेलं आहे ते कुठेतरी भाजपच्याच अंगलट येऊ शकतं असं आता म्हणण्यात येतंय. आणि दुसरीकडे आपण हे सुद्धा पाहतोय की शरद पवार यांनी सुद्धा अमित शहा यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलेलं आहे. नक्कीच शरद पवारांवरती जी अमित शहांनी टीका केलेली आहे त्या टीकेला शरद पवारांनी आता असं उत्तर दिलं की ज्याला सर्वोच्च न्यायालयाने तडीपार असं घोषित केलं होतं ते आज देशाचे गृहमंत्री. आणि जे अधिवेशनाचा तू मुद्दा सांगितलास, खरं तर या अधिवेशनातून भाजपने विधानसभेचं रणशिंग फुंकलेलं आहे, कारण लोकसभा निवडणुकीत जो मोठा पराभव झाला त्यामुळे कुठेतरी आता भाजप नेत्यांनी कंबर कसलेली दिसून येत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मध्यंतरी राजीनामा देऊन प्रदेशाध्यक्ष किंवा राज्याचे अध्यक्ष होतील अशी चर्चा होती, परंतु त्यानंतर दिल्लीतल्या नेत्यांनी त्यांना उपमुख्यमंत्रीपदी ठेवण्याचा निर्णय घेतला. आणि त्यानंतर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रात ज्या आहेत त्या भाजपच्या तरी निवडणूक लढवली जातील भाजपकडनं असं चित्र जे आहे ते स्पष्ट झालं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमित शहा यांनी यावेळेस जी शरद पवारांवर केलेली टीका असेल, उद्धव ठाकरेंवर आणि राहुल गांधींवरती, खरं तर अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेस ज्यावेळेस प्रचार केला होता लोकसभेचा त्यावेळेस मात्र अशा पद्धतीने कसल्याही प्रकारची टीका जी आहे ती विरोधकांवर केली नव्हती. अर्थात नरेंद्र मोदींच्या प्रचाराचा मुद्दे वेगळे होते आणि अमित शहांचे प्रचाराचे मुद्दे वेगळे होते, परंतु खास करून यावेळेस मात्र महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीतल्या 3 प्रमुख नेत्यांवरती जी अमित शहांनी टीका केलेली आहे याचाच अर्थ भाजपने आता जी आहे ती विधानसभेची निवडणूक कुठेतरी जास्त इम्पॉर्टन्स जो आहे तो द्यायला सुरुवात केली आहे असं दिसून येतं. कारण महाराष्ट्र सारखं महत्त्वाचं राज्य हे भाजपला आपल्या ताब्यात हवं आहे. सगळ्यात जास्त महसूल देणारं राज्य किंवा एकंदरीतच गेल्या 5 वर्षातलं जर राजकारण बघितलं म्हणजे 2014 पासून गेल्या 10 वर्षातलं तर भाजपला बऱ्यापैकी जे यश आहे ते महाराष्ट्रात मिळालेलं आहे. परंतु या लोकसभेला मात्र तो फटका बसल्यानंतर भाजपने कुठेतरी परत राज्यातले जे नेते आहेत त्यांच्यासोबतच केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा आता विधानसभेच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये जास्त लक्ष घालायला सुरुवात केली आहे. हेच या अधिवेशनातून दिसून येतो. दुसरा मुद्दा येतो देवेंद्र फडणवीसांनी या भाषणात केलेले जे मुद्दे आहेत किंवा ज्या घोषणा आहेत त्यांचा देवेंद्र फडणवीसांनी थेटपणे जे आहे ते या भाषणामध्ये ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी निवडणूक लढवायची, थेट बॅटिंग करायची, फक्त एकच अट देवेंद्र फडणवीसांनी घातली ती म्हणजे
कोणी हिट विकेट व्हायचं नाही आणि ठोकून काढायचे अशा भाषेत जे आहे ते देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आपल्याला बोलताना दिसून आले या भाषणामध्ये. एकंदरीतच केंद्रीय नेतृत्व, केंद्रीय गृहमंत्री असणारे अमित शहा आणि राज्यात गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी अशा पद्धतीने महाविकास आघाडीतल्या नेत्यांवरती टीका करून जी भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना त्या शिबिरामध्ये किंवा अधिवेशनामध्ये मार्गदर्शन केलं, याचा अर्थ कुठेतरी भाजप सुद्धा आता महायुतीमधनं म्हणजे एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटपेक्षा जास्त प्रयत्न जे आहेत ते भाजपचे विधानसभेच्या दृष्टीने दिसून येत आहेत. कारण लोकसभा निवडणुकीला झालेला पराभव असेल आणि विधान परिषदेच्या वेळेस मिळालेलं जे यश असेल देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात, त्यामुळे कुठेतरी भाजपने निवडणुकीची तयारी केलेली आहे हे या अधिवेशनातून दिसून आलं. आणि राहिला प्रश्न तो शरद पवारांच्या टीकेला उत्तर शरद पवारांनी तर दिलं, त्याआधी सुप्रिया सुळेंनी सुद्धा या संदर्भात उत्तर दिलेलं आहे. सुप्रिया सुळेंनी असं सांगितलं की शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्रात जे सत्ताधारी आहेत त्यांचं राजकारण हलत नाही आणि ज्या नेत्यांवरती महायुतीने किंवा इतरांनी आरोप केले तेच डर्टी डझन नेते आता सध्या भाजपसोबत आहेत. त्यामुळे शरद पवारांना जी टीका केली होती की भ्रष्टाचाराचे महामेरू किंवा भ्रष्टाचारांचे सरदार, परंतु भ्रष्टाचारी असणारी लोकच जी आहेत ती भाजपने आरोप केले आणि पुन्हा त्यांना सत्तेत आपल्याबरोबर सामावून घेतला, अशा जोरदार प्रत्युत्तर सुद्धा जे आहे ते सुप्रिया सुळे यांनी दिलेलं आहे. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये जे फेक नरेटिव्ह जो मुद्दा चर्चेत राहिला लोकसभा निवडणुकीनंतर की फेक नरेटिव्हला आम्ही चांगल्या पद्धतीने विरोधकांचे उत्तर देऊ शकलो नाही, त्यामुळे आम्हाला निवडणुकीमध्ये जे आहे त्या चांगला परफॉर्मन्स किंवा जास्त जागा जिंकता आल्या नाही, त्याचा थेटपणे देवेंद्र फडणवीसांनी असा उल्लेख केला की हे जे फेक नरेटिव्ह आहे त्या रावणाचा आम्हाला अंत करायचा आहे आणि विधानसभेला आम्ही जास्तीत जास्त जागा जिंकून महायुतीचं सरकार येईल असं देवेंद्र फडणवीसांनी विश्वास व्यक्त केला. त्यामुळे आता या अधिवेशनानंतर कशा पद्धतीने भाजप रणनीती आखणार आहे, देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीने ही निवडणूक लीड करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच. आणि या सगळ्याला महाविकास आघाडीला जे लोकसभेत जे यश मिळालं होतं ते त्यांना विधानसभेसाठी सुद्धा ते टिकवता येणार आहे का, की भाजप मिळून जे भाजपचे मित्रपक्ष आहेत अजित पवार गट, शिंदे गट, हे जे महायुतीचं जी आघाडी आहे महायुती ही त्यांना कसं तोंड देते या विधानसभेसाठी ते सुद्धा पाहणं खरं तर महत्त्वाचं असणार आहे. शरद पवार यांचा जर आपण उल्लेख केला त्याच्याबद्दल एक सांगायचं होतं की शरद पवारांनी केवळ अमित शहा यांनाच उत्तर दिलं नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा त्यांनी टीका केली आहे किंवा टोला लगावला आहे. शरद पवारांनी मागच्या वेळेस जेव्हा नरेंद्र मोदींनी एक वक्तव्य केलं होतं की मी शरद पवारांचं बोट पकडून राजकारणात आलेलो आहे, त्याच्यावर खरं तर शरद पवारांनी हे प्रत्युत्तर दिलेलं आहे की माझ्या बोटांवर पूर्ण विश्वास आहे, मी माझं बोट कुणाच्याही हातात देणार नाही असं म्हणत कुठेतरी हा टोला जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा लगावलेला आहे. त्यामुळे कुठेतरी ही जी वक्तव्य आहेत किंवा महायुतीकडून किंवा भाजपकडून होणाऱ्या टीकेला महाविकास आघाडीचे नेते सुद्धा तितक्याच तीव्रतेने प्रत्युत्तर देताना पाहायला मिळतात. त्यामुळे खरंच हा विधानसभेचा सामना सुद्धा रंजक ठरणार आहे. या विधानसभेच्यासाठी जी आता तयारी सुरू झाली आहे त्यामुळे राजकारण पेटताना पाहायला मिळतं आणि यामध्ये काय काय होतं हे आपण पाहत राहणारच आहोत आणि त्याबद्दलच्या सगळ्या अपडेट्स सुद्धा तुम्हाला आमच्या चॅनलवरती पाहायला मिळतीलच. पुढच्या बातमीकडे आपण वळणार आहोत. पुढची बातमी ही देशाच्या अर्थसंकल्पाविषयी आहे. मंगळवारी मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा जो पहिला अर्थसंकल्प मांडण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आणि खरं तर NDA सरकार आल्यानंतर किंवा तिसऱ्यांदा मोदी सरकार आल्यानंतर हे जे पहिलंच अर्थसंकल्प होतं त्यामुळे साहजिकच आहे या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या घोषणा होणार यासाठी सर्वसामान्य नागरिकांपासून देशभरातल्या सर्वच नागरिकांचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे, या बजेटकडे लागलेलं होतं आणि विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता त्यामुळे सगळ्यांनाच उत्सुकता होती आणि अशातच सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आला असं सांगण्यात आलं भाजपच्या नेत्यांकडून किंवा NDA सरकारमधल्या नेत्यांकडून. या अर्थसंकल्पातून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या, वेगवेगळ्या क्षेत्रासाठी घोषणा केल्या, मग ते शिक्षण क्षेत्र असेल, कृषी साठी असेल, कृषी क्षेत्रासाठी
काही वैद्यकीय क्षेत्रासाठी अशा घोषणा करण्यात आल्या. यामध्ये स्वस्त झालेल्या वस्तू पण अशा आहेत. त्यामध्ये कॅन्सरवरचे जे उपचाराची जी औषधं आहेत ती काही प्रमाणात स्वस्त झालेली आहे. तर सर्वांचा जिव्हाळ्याचा प्रश्न जो असतो, सोनं चांदी किंवा दागिने, आयात केलेले दागिने जे आहेत ते सुद्धा यावेळेस स्वस्त झाल्याचं पाहायला मिळालं. त्याचसोबत मोबाईल फोन्सचे चार्जर हे सुद्धा काही प्रमाणात स्वस्त झाले आहेत. त्याचसोबत इलेक्ट्रिक व्हेकल्स आणि कपडेसुद्धा स्वस्त झाल्याची घोषणा या अर्थसंकल्पातून करण्यात आली. तर प्लास्टिक वस्तू असतील किंवा टेलिकॉम संबंधीची जी उपकरणं असतात ही अशा काही वस्तू ज्या आहेत त्या मात्र महाग झाल्याचं पाहायला मिळतंय. या अर्थसंकल्पात ऑटो क्षेत्रासाठी सुद्धा तरतूद करण्यात आली आहे. ती जवळपास 3,500 इतक्या रुपयांची तरतूद ऑटो क्षेत्रासाठी करण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रासाठी सुद्धा प्रचंड निधी जाहीर करण्यात आलेला आहे. जवळपास 3,444 कोटींचा निधी जो आहे तो क्रीडा क्षेत्रासाठी जाहीर करण्यात आला. यापैकी 900 कोटी रुपयांची तरतूद ही तळागाळातले जे खेळ असतात किंवा खेळाडू आणि त्यांना लागणारे जे काही साहित्य वगैरे असतं त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी असल्याचा जो खेलो इंडिया हा जो प्रकल्प आहे आपला त्यासाठी हा 900 कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला असल्याचं सांगण्यात येते. या अर्थसंकल्पावर सुद्धा अनेक टीका टिप्पण्या सुरू झाल्या किंवा भाजपच्या मित्रपक्षांकडून मात्र या अर्थसंकल्पावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळताना सुद्धा पाहायला मिळालं. या अर्थसंकल्पामध्ये संरक्षण मंत्री आपले जे आहेत राजनाथ सिंग यांच्या क्षेत्रासाठी मात्र मोठा निधीच किंवा सर्वाधिक निधी जो आहे तो या खात्याकडे आल्याचं पाहायला मिळालं. आणि या संदर्भात तुम्ही सुद्धा आम्हाला सांगाल. नक्कीच संरक्षण खातं हे सगळ्यात महत्त्वाचं खातं आहे. कारण याच वर्षीचं नाही तर गेल्या अनेक जी बजेट मांडली आहेत मोदी सरकारच्या कार्यकाळात त्यामध्ये संरक्षण खात्याला जे आहे तो सर्वाधिक निधी याआधी सुद्धा देण्यात आलेला आहे. खरं तर लोकसभा निवडणुकीनंतरचं हे महत्त्वाचं बजेट होतं. कारण लोकसभा निवडणूक असल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात जे होतं ते अंतरिम बजेट निर्मला सीतारामन यांनी मांडलं होतं. त्यामुळे त्या बजेटला काही मर्यादा होता. परंतु हे सरकार निवडून आल्यानंतर नरेंद्र मोदींच्या कार्यकाळातलं हे तिसरं सरकार आणि NDA आघाडीचं मिळून बनलेलं हे सरकार. त्यामुळे अर्थातच जे NDA मधले महत्त्वाचे पक्ष होते त्यांना सुद्धा या किंवा त्या राज्यांना ज्या राज्यातले प्रमुख प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्या जोडीने किंवा त्यांच्या मदतीने हे जे सरकार बनलेलं आहे त्यांना खुश करणं गरजेचं होतं. आणि त्याप्रमाणे आंध्र प्रदेश आणि बिहारसाठी जे आहे ते विशेष पॅकेज जे आहे ते या बजेटमध्ये पाहायला मिळाले. एकंदरीतच प्रमुख 9 जे पिलर आहेत त्यावरती हे बजेट आधारण्यात आलं होतं किंवा मांडण्यात आलं होतं. त्यामध्ये सर्वाधिक जो आहे ते संरक्षण खात्यानंतर कृषी क्षेत्राला सुद्धा जवळपास 1,50,000 कोटींची तरतूद जी आहे ती या बजेटमध्ये करण्यात आली. रोजगार आणि कौशल्य विकासासाठी 2 लाख कोटींची तरतूद असेल. त्याचप्रमाणे ज्या मूलभूत सुविधा आहेत त्यांसाठी संरक्षण खात्यानंतरची सर्वाधिक म्हणजे 11 लाख कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती यामध्ये करण्यात आली. शिक्षण क्षेत्रासाठी सुद्धा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या तरतुदी आहेत. खास करून महिला आणि मुलींसाठी 3 लाख कोटीची तरतूद या बजेटमध्ये करण्यात आलेली आहे. एकंदरीतच शिक्षण असेल, त्याचप्रमाणे महिला असतील किंवा रोजगार असतील, त्याचप्रमाणे जवळपास 1 कोटी तरुणांना जे आहे ते इंटर्नशिप जी आहे ती त्या माध्यमातून देण्यात येणार आहे. 500 मोठ्या कंपन्यांमध्ये या इंटर्नशिप देण्याची योजना जी आहे ती केंद्र सरकारने आणलेली आहे. त्याचप्रमाणे मुद्रा लोन जे आहे ते आता 10 लाखांपासून 20 लाख रुपयांपर्यंत करण्यात आलेला आहे. आणि इतरही अनेक निर्णय जे आहेत ते या बजेटमध्ये घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे एकंदरीतच सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने हे बजेट जे आहे ते आगामी 5 वर्षातलं महत्त्वाचं बजेट असणार आहे अशी जे आहे ते सत्ताधारी पक्षातील खासदारांनी सांगितले. मात्र विरोधकांनी मात्र टीका केलेली आहे. काँग्रेसकडनं खास करून जो विरोधी पक्ष प्रबळ असा आता संसदेत आहे आणि विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधींनी किंवा काँग्रेस अध्यक्ष असणाऱ्या मल्लिकार्जुन खरगे यांनी यावरती टीका केली
केलेली आहे. फक्त या घोषणा आहेत, परंतु प्रत्यक्षात मात्र काही येणार नाही अशी टीका जी आहे ती विरोधकांनी केलेली आहे. राज्यात सुद्धा यावरती उद्धव ठाकरे असतील किंवा महाविकास आघाडीतले नेते असतील त्यांनी टीका केली. महाराष्ट्रातले जे 2 प्रमुख पक्ष आहेत जे सध्या केंद्रात सुद्धा आणि राज्यात सुद्धा महायुतीच्या सत्तेमध्ये आहेत, महाराष्ट्रातनं सर्वाधिक जो आहे तो महसूल जातो देशामध्ये, परंतु महाराष्ट्रासाठी जे आहे ते विशेष काही मिळालेलं नाही आहे. ज्या 2 बाबूंच्या जीवावरती म्हणजे चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे नितीश बाबू यांच्या जीवावरती हे सरकार जे आहे त्यांना मात्र केंद्र सरकारने खुश केले, परंतु महाराष्ट्राला काहीच मिळालेलं नाही आहे असा टीका जी आहे ती यावरती करण्यात आली. आणि हे बजेट मांडून झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रासाठी या बजेटमध्ये काय काय सरकारने घोषणा केलेली आहे त्यावरती जे आहे ती पत्रकार परिषदेमधनं विरोधकांना उत्तर दिलं. खास करून आपण बघितलं तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या सिंचन प्रकल्पासाठी 600 कोटीची तरतूद या केंद्रीय बजेटमध्ये करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामधले जे ग्रामीण रस्ते आहेत त्याच्यासाठी 400 कोटीची तरतूद, त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक शाश्वती आणि कृषी प्रकल्पासाठी 598 कोटींची तरतूद, पुणे मेट्रोसाठी 814 कोटींची तरतूद, नागपूर मेट्रोसाठी सुद्धा 683 कोटींची तरतूद आणि इतर जे नदीजोड प्रकल्प आहेत यामध्ये सुद्धा भरीव असा निधी जो आहे तो केंद्राकडनं देण्यात आलेला आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या ज्या सगळ्या योजना आहेत त्या काही महाराष्ट्रापुरत्याच लागू, त्या देशभरामध्ये लागू आहेत, त्यामुळे महाराष्ट्रासाठी विशेष असं काय करायचं, महाराष्ट्रातनं जरी महसूल जास्त जात असला तरी महाराष्ट्रासाठी सुद्धा या योजना ज्या आहेत त्या लागू आहेत असा जी आहे ती विरोधकांच्या टीकेवरती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जी आहे ती टीका केली आहे की विरोधकांना उत्तर दिलं. अजित पवार मात्र या बजेटवर कुठेतरी आपल्याला शांत पाहायला मिळाले, कारण महाराष्ट्राचं बजेट जे आहे ते अजित पवारांनी मांडलेलं आहे. लाडकी बहीण योजना ही सर्वाधिक महत्त्वाची योजना सरकारने मांडलेली आहे, परंतु केंद्रीय बजेटवरती अजित पवारांनी खास अशी प्रतिक्रिया दिलेली नाही आहे. सध्या अजित पवारांचा दौरासुद्धा सुरू आहे राज्यव्यापी, परंतु नक्कीच या बजेटमध्ये जे आहे ते जे काही महाराष्ट्राच्या वाट्याला आले असेल किंवा देशाच्या वाट्याला आलेलं असेल, विरोधकांचं हे कामच असतं की विरोध करणं कुठल्याही सरकारने बजेट मांडला तरी, परंतु यावरून आरोप प्रत्यारोप मात्र जे आहेत ते आपल्याला या बजेटमधनं पाहायला मिळालेले आहेत. या जे विरोधकांनी काही टीका केल्या होत्या त्यापैकी महाराष्ट्रातल्या नेत्यांनी ज्या टीका केल्या होत्या त्या सुद्धा सर्वाधिक चर्चेत राहिल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्राच्या वाट्याला काय, महाराष्ट्राला ठेंगा मिळाला अशा प्रकारची टीका जी आहे ती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. इतकंच नाही तर वडेट्टीवार असं सुद्धा म्हणालेत की आता स्वाभिमान गहाण ठेवणार नाही, जनता याला उत्तर देणारच, अशा प्रकारची टीका वडेट्टीवार यांनी केली. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांची टीका सुद्धा चर्चेत राहिली, कारण या बजेटनंतर अमोल कोल्हे यांनी जी उपहासात्मक टीका किंवा उपहासात्मक कविता केली होती, घालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्यानं पाहीन आंध्र माझे, अशा प्रकारची विडंबनात्मक कविता अमोल कोल्हे यांनी सादर केली, जी प्रचंड व्हायरल होताना पाहायला मिळाली. सोशल मीडियावर ही कविता विरोधकांकडून शेअर करण्यात आली आणि याचा कुठेतरी संताप, या बजेटवरती संताप या विरोधकांकडून होताना पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या वाटेला ठेंगा आला अशा प्रकारची टीका केली. जसं तुम्ही म्हणाल, उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या अर्थसंकल्पावर निशाणा साधला. मोदींवर त्यांनी निशाणा साधला की मोदींनी नावडता महाराष्ट्र ही अशा प्रकारची योजना सुरू केलेली दिसते, अशा प्रकारचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांच्याकडून आल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही तर आदित्य ठाकरे यांनी सुद्धा या अर्थसंकल्पावर टीका केली. या बजेटमध्ये महाराष्ट्राचा साधा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र हा सगळ्यात मोठा करदाता म्हणून ओळखला जातो आणि असं असताना सुद्धा भाजपचा महाराष्ट्रावर एवढा राग कशासाठी, अशा प्रकारचा प्रश्न जे आहे तो आदित्य ठाकरे यांनी या अर्थसंकल्पावर विचारला. त्यामुळे कुठेतरी विरोधकांनी जरी रोष व्यक्त केला, जसं तुम्ही सांगितलं की मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांनी मात्र या अर्थसंकल्पाचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तर केंद्राचं नवरत्न बजेट अशा शब्दात या अर्थसंकल्पाचं कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यांनी स्तुतिसुमनं उधळली. त्यामुळे हा अर्थसंकल्प सुद्धा चर्चेत राहिला. तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुद्धा या अर्थसंकल्पावर निराशा पाहायला मिळाली. सर्वसामान्यांना
कुठेतरी आशा होती की तिसऱ्यांदा मोदी सरकार आल्यानंतर कुठेतरी आणखीन मोठ्या घोषणा सर्वसामान्यांसाठी होतील, पण सोशल मीडियावरती मात्र कुठेतरी नेगेटिव्हिटी पसरताना पाहायला मिळाली. विशेष म्हणजे अर्थमंत्री जे आहेत आपल्या निर्मला सीतारामन यांच्या नावाने खूप त्यांना ट्रोल केलं गेलं हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर. त्यामुळे सर्वसामान्यांच्या हाती तरी निराशा पडल्याचं या अर्थसंकल्पानंतर पाहायला मिळालं. पुढच्या बातमीकडे आपण वळणार आहोत. पुढची बातमी ही राज्यातली महत्त्वाची बातमी आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील हे सातत्यानं आंदोलन करत आहेत, उपोषणं करत आहेत आणि यावेळेस सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची हाक दिली होती आणि या अंतरवली सराटीत त्यांनी हे आमरण उपोषण सुरू केलं होतं. पण या आठवड्यात बुधवारी मात्र या उपोषणाच्या 5व्या दिवशी मनोज जरांगेंनी आपलं हे उपोषण मागे घेतलं, स्थगित केलं आणि आता त्यांनी पुन्हा एकदा सरकारला 13 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिलेला आहे आरक्षणासाठी. आणि आता त्यांनी तुर्तास तरी आपलं जे आमरण उपोषण आहे ते मागे घेतलं. नारायणगडाचे जे मठाधिपती आहेत आणि गावातले काही महिला किंवा गावकरी यांच्या मदतीनं किंवा त्यांच्या या गावातल्या काही महिलांच्या हस्ते त्यांनी ज्यूस पिऊन आपलं हे उपोषण मागे घेतलं आहे आणि तशी घोषणा केली. कुठेतरी या आमरण उपोषणामुळे आपली तब्येत ढासळत होती आणि त्यामुळे गावकऱ्यांनी, समर्थकांनी आपल्याला आग्रह केला की उपोषण मागे घ्या, आम्हाला तुम्ही हवे आहात, जर तुम्ही असाल तरच आम्हाला आरक्षण मिळेल आणि तुमच्या तब्येतीला काही झालं नाही पाहिजे अशा प्रकारची मागणी गावकऱ्यांनी केली. म्हणून मी हे उपोषण मागे घेतोय असं जरांगेंनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय उपचाराला सुद्धा होकार दिला, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की मी एकतर सलाईन लावली तर मी उपोषण करणार नाही आणि गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की मी सलाईन लावायला हवी, पण जर मी सलाईन लावली आणि मी उपोषण करत असेल, म्हणजे उपोषणाला बसलेलं असतानाच मी सलाईन लावणार नाही तर त्याला अर्थ उरत नाही माझ्या उपोषणाला. त्यामुळे गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन मी हे आता उपोषण मागे घेतो आहे असं त्यांनी सांगितलं. तसंच खोटं आणि वेगळी उपोषण मी करणार नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलं. पण हे उपोषण मागे घेताना त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेत सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर, विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. भाजपवर त्यांनी जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीसांना मला गुन्ह्यामध्ये अडकवायचं आहे असा एक आरोप सुद्धा यावेळी त्यांनी केला. मला जेलमध्ये टाकायचं आहे, पण जेलमध्ये मला जर का टाकलं तर मला त्या जेलमध्ये जे आरोपी असतील किंवा जेलमध्ये जी काही लोक असतील त्यांच्या हातून मला मारून टाकण्याचा डाव आहे असा आरोप त्यांनी केला. आणि विशेष म्हणजे त्यावेळेस त्यांनी मराठा समाजाला एक मेसेज सुद्धा दिला, तो असा की जर का मला तुरुंगात टाकलंच तर भाजपला सत्तेत येऊ देऊ नका, भाजपची एकही सीट आली नाही पाहिजे असं म्हणत त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी कुठेतरी एक आवाहन मराठा समाजाला केलं आणि या विधानसभा निवडणुकीत भाजपला पाडा अशा प्रकारचं थेट आवाहन जरांगेंकडून होताना पाहायला मिळाले. नक्कीच मनोज जरांगे पाटलांचं हे उपोषण आणि त्यानंतर पुन्हा एकदा 1 महिन्याची दिलेली मुदत, कारण जरांगेंनी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं की त्याच वेळेस ज्यावेळेस शंभूराज देसाई उपोषण सोडायला आले वेळेस होते त्याच वेळेस त्यांनी 2 महिने मागितले होते. त्यामुळे पुन्हा एकदा मी 1 महिन्याचा कालावधी म्हणजेच 13 ऑगस्टपर्यंतचा वेळ जो आहे तो सरकारला देत आहे. अर्थात यावेळेस तू जसं सांगितलंस तर तो महत्त्वाचा आणि खूप गंभीर असा आरोप जो आहे तो गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जो आहे तो जरांगे पाटील यांनी केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी विधानसभेला जसं तू सांगितलंस की विधानसभा निवडणुकीचं थेट आव्हान जे आहे ते मराठा समाजाला देत असताना आता छगन भुजबळ यांच्यानंतर देवेंद्र फडणवीसांवरती टीका करण्याचं जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी जे आहे तो फडणवीसांवर टीका करत आहेत असल्याचं दिसून आपल्याला त्यांच्या पत्रकार परिषदेमधून येत आहे. त्यामुळे एकंदरीतच मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाची मागणी असेल, सरकारने त्यानंतर त्यासाठी घेतलेलं विशेष
अधिवेशन, त्यानंतर निघालेला ओबीसी मोर्चा, दरम्यानच्या काळात छगन भुजबळांनी शरद पवारांची घेतलेली भेट, विरोधी पक्षाची आणि सरकारची मराठा आरक्षणासंदर्भातली एकत्रित होणारी बैठक आणि त्या बैठकीला विरोधकांनी न जाणं, एकंदरीतच हा घटनाक्रम जर बघितला तर मराठा आरक्षणाचा हा प्रश्न जो आहे तो दिवसेंदिवस जो आहे तो गुंतागुंतीचा होत आहे. अर्थात काही आरक्षणाच्या अभ्यासकांनी किंवा काही नेत्यांनी सुद्धा हा प्रश्न जो आहे तो आता संसदेत सोडवला पाहिजे. यासाठी जो आहे तो घटनादुरुस्ती करण्याची गरज आहे असा जो आहे तो काही नेत्यांनी जे आहे या संदर्भात सांगितलेलं आहे. राज ठाकरेंनी सुद्धा आपली ही या संदर्भातली मराठा आरक्षणाची भूमिका मांडलेली आहे किंवा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण असतील यांनी सुद्धा या बाबतीत जे आहे ते थेटपणे असं वक्तव्य केलं की आता हा जो या संदर्भातला निर्णय जो आहे तो संसदेत घेतला गेला पाहिजे. कारण राज्य सरकारने फक्त अशा पद्धतीने जर आरक्षण दिलं तर ते कोर्टात टिकणार नाही आहे. मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद जो आहे तो निवडणुकीच्या तोंडावरती महाराष्ट्रामध्ये पेटताना दिसतोय. त्यामुळे हा प्रश्न आता केंद्राने सोडवावा असा अनेक नेत्यांचं म्हणणं आहे. परंतु मनोज जरांगे पाटील मात्र आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत. त्यांना कुणबीमधनंच म्हणजेच ओबीसीमधनंच जे आहे ते आरक्षण हवे आहे. आणि एकीकडं लक्ष्मण हाके यांनी सुद्धा ओबीसी मधनं आरक्षण देऊ नये असं सरकारला आव्हान केलेलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता 1 महिन्याची मुदत दिल्यानंतर सरकारकडनं या संदर्भात काय पावलं उचलली जातात. खरं तर तू जसं सांगितलंस की मनोज जरांगे यांनी जेलमध्ये मला टाकलं जाईल असं, परंतु एका मनोज जरांगे पाटील यांच्यावरती गुन्हा देखील आता नोंद झालेला आहे. कारण ज्यावेळेस त्यांचे मराठी मोर्चे किंवा मुंबईकडे येताना जी काही जे नाटकं त्यांनी ठेवलेली होती मनोरंजनासाठी, त्या नाटकाचे पैसे जे आहेत ते मनोज जरांगे पाटील आणि संबंधित त्यांचे जे इतर सहकारी आहेत त्यांच्याकडनं बुडवण्यात आले आहेत असा थेटपणे आरोप जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्यावरती करण्यात आलेला आहे आणि त्याविरोधात आता गुन्ह्याची नोंद सुद्धा झालेली आहे. त्यामुळे एकंदरीतच मनोज जरांगे पाटील यांना सरकारकडनं जे आहे ते दाबण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप सुद्धा जो आहे तो आता होताना दिसत आहे. प्रामुख्याने देवेंद्र फडणवीसांवरती जे आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केल्यानंतर अशा प्रकारचे प्रयत्न सुरू झालेत असा मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांचा जो आहे तो आरोप आहे. आणि खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा आपल्या पत्रकार परिषदेमधून अशा प्रकारे सरकारवरती आरोप केलेला आहे. त्यामुळे आता 13 ऑगस्टपर्यंत नक्की सरकार काय निर्णय घेत आहे, जरांगे पाटील यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्यानुसार जरांगे पाटील यांच्यावरती सरकारकडनं किंवा एकंदरीतच गृह खात्याकडनं किंवा पोलिसांकडनं काय कारवाई नक्की केली जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. परंतु आता हे उपोषण जरी मागे घेतलेलं असलं तरी जरांगे पाटील आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आणखी काही मराठा समाजाला वेगळं आव्हान करतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच तुम्ही जे सांगितलं की जी फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे, नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप जरांगेंवर करण्यात आला, ज्याच्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हासुद्धा दाखल झाला आहे आणि कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. पण याच प्रकरणी जरांगेंना 2 वेळेस समन्ससुद्धा बजावण्यात आलं होतं. पण त्यांचं जे आंदोलन होतं किंवा जे त्यांचं उपोषण सुरू होतं त्या दरम्यान त्यांना न्यायालयात ते हजर राहिले नव्हते 2 वेळेस जेव्हा समन्स बजावण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांना अटक वॉरंट जारी करण्यात आल्याची बातमी सुद्धा या आठवड्यात पाहायला मिळाली. त्यामुळे सुद्धा मनोज जरांगे हे चर्चेत राहिले. पण जे आपण सुरुवात केली की त्यांनी उपोषण मागे घेतल्याची, या उपोषण मागे जरी घेतलं असलं तरी मनोज जरांगे हे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि रोज ते पत्रकारांशी सुद्धा संवाद साधतात, पत्रकार परिषद घेत आहेत आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मात्र ते सरकारवर हल्लाबोल करताना पाहायला मिळतात. याच दरम्यान तुम्ही जे म्हणालात की जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यावर टिप्पण्या होताना पाहायला मिळते, आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळाले मागच्या काही काळामध्ये. आता मात्र ते फडणवीसांवर टीका करतायत. त्याचसोबत ते भाजपचे नेते प्रवीण दरेकर किंवा प्रसाद लाड यांच्यावर सुद्धा थेट हल्लाबोल करताना पाहायला मिळत आहेत. फक्त जरांगेच नाही तर समोरून सुद्धा तसेच प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. वार पलटवार हे दोन्हीकडून होत आहेत आणि या टीका करताना कुठेतरी एक पातळी जी आहे ती दोन्ही बाजूंकडून सुटताना पाहायला मिळते. याच दरम्यान मनोज जरांगे यांनी
दरेकर यांच्यावर टीका करताना असं म्हटलं होतं की जर का प्रवीण दरेकर यांनी जर का कपाळाला कुंकू लावलं तर ते सखूसारखे दिसतील अशी टीका जरांगे यांकडून करण्यात आली. तसंच दरेकर यांनी सुद्धा जरांगेंवर बोलताना जरांगेंच्या जर का दाढी मिशा काढल्या तर ते गणपत पाटलांसारखे दिसतील अशी एक पातळी सोडून टीका केल्याचं पाहायला मिळालं. या दोन्ही बाजूंकडून ही टीका होताना पाहायला मिळते. याचे सुद्धा पडसाद कुठेतरी या विधानसभा निवडणुकीत भाजपला पडू शकतात. हे सुद्धा कुठेतरी भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी धोकादायक ठरू शकतं. कारण जे आपण म्हणालो सुरुवातीला की लोकसभेमध्ये मराठा आरक्षण फॅक्टर महत्त्वाचं ठरलं होतं, त्यामुळे या विधानसभेमध्ये सुद्धा जे जरांगेंनी थेट आवाहन केलेलं आहे की भाजपला पाडा विधानसभेमध्ये, ते सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचसोबत आणखीन एक मुद्दा या आठवड्यात सुद्धा चर्चेत राहिला, तो म्हणजे मनोज जरांगे हे राजकारणात एंट्री करणार का. खरं तर हा प्रश्न जो आहे तो मागच्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. जेव्हापासून जरांगे आंदोलन करतात तेव्हापासून हा प्रश्न सातत्याने विचारला जातो. पण आता सुद्धा या प्रश्नाला बळ आलेलं आहे. कारण या दरम्यान जरांगेंनी असं म्हटलं, अगदी शुक्रवारीच त्यांनी एका पत्रकार मित्रांशी बोलताना त्यांनी असं म्हटलं होतं की मला राजकारणात यायचं नाही आहे, पण आता पर्याय नाही आहे, आता काही पर्याय उरला नाही, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळे या ज्या चर्चा आहेत जरांगे राजकारणात येण्याच्या, त्याला कुठेतरी बळ येताना पाहायला मिळते. या पुढच्या बातमीकडे आता आपण वळणार आहोत. पुढची बातमी ही मनसे संदर्भातली आहे. मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडलेला आहे. गुरुवारी 25 जुलैला हा मेळावा पार पडला आणि या पदाधिकारी मेळाव्याच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जी घोषणा केली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ती घोषणा खरं तर महत्त्वाची आहे आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणासाठी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विधानसभा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिल्याची घोषणा केलेली आहे. खरं तर नुकत्याच ज्या लोकसभा निवडणुका पार पडल्यात, ज्यामध्ये राज ठाकरे यांच्या मनसेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता आणि महायुतीला त्यांनी तो पाठिंबा दर्शवला होता, ज्यासाठी आपला एकही उमेदवार रिंगणात नसताना राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी 5 ठिकाणी सभा घेतल्या होत्या. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी जिथं जिथं सभा घेतल्या त्या तिथे उमेदवार जे आहेत महायुतीचे निवडून आले. पण असं असताना आता लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत मात्र राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिलाय. त्यामुळे आश्चर्य सुद्धा व्यक्त केला जातोय. जो गुरुवारी मुंबईतल्या वांद्रे इथे हा मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला होता, जे इथे राज ठाकरे यांच्या भाषणाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. अर्थात विधानसभा निवडणुकांपूर्वी राज ठाकरे आपल्या मनसैनिकांना काय संदेश देतात किंवा कोणतं आवाहन करतात, कुठल्या सूचना देतात, यासाठी सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पण कुठेतरी महायुतीला धक्का लागेल अशी घोषणा जी आहे ती राज ठाकरे यांच्याकडून होताना पाहायला मिळाली. इतकंच नाही तर येत्या 1 ऑगस्टपासून राज ठाकरे सुद्धा महाराष्ट्र दौरा करणार आहेत असं सुद्धा त्यांनी या पदाधिकारी मेळाव्याच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. विशेष म्हणजे याच मेळाव्यामध्ये त्यांनी एक वक्तव्य सुद्धा केलं, महत्त्वाचं वक्तव्य असं म्हणू शकतो. ते म्हणजे यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मला मनसेच्या आपल्या लोकांना बसवायचं आहे आणि काहीही केलं तरी आपल्या लोकांना, मनसेच्या लोकांना सत्तेत बसवणारच, अशा प्रकारचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलेलं आहे. नक्कीच याच वक्तव्याला धरून मी तुला सांगतो की महायुतीतले आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मंत्री आहेत दीपक केसरकर यांनी यानंतर जो राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे, त्यांनी दुसऱ्या दिवशी यावर प्रतिक्रिया देताना असं सांगितलं की महायुतीचे वरिष्ठ नेते राज ठाकरेंशी बोलल्यानंतर राज ठाकरेंचं नक्की मतपरिवर्तन होईल आणि जसे लोकसभेला राज ठाकरे आमच्यासोबत होते तसेच विधानसभेला सुद्धा ते आमच्यासोबत दिसेल. अर्थात दीपक केसरकरांनी यांनी हे वक्तव्य केलं आहे. परंतु आता महायुतीमध्ये जागा वाटप आणि त्यानंतर बैठका, त्यावेळेस हे चित्र स्पष्ट होईलच की राज ठाकरे हे खरोखरच स्वबळावर लढतात की महायुतीमध्ये सामील होतात. परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा म्हणजे 2014ला राज ठाकरेंनी लोकसभेला जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता. 19ला तो पाठिंबा
काँग्रेस आणि अर्थातच राहुल गांधींना दिला होता. राज ठाकरेंनी थेटपणे वक्तव्य केलं होतं की नरेंद्र मोदींवरती टीका केली होती की इतका खोटारडा पंतप्रधान मी माझ्या राजकीय आयुष्यात कधी पाहिला नाही आणि जर प्रयोगच करायचा असेल देशाला तर राहुल गांधी काय वाईट आहेत. आणि त्यानंतर 2024ला पुन्हा एकदा जी आहे ती राज ठाकरेंनी आपली राजकीय भूमिका बदलली. बिनशर्त पाठिंबा जो आहे तो एकंदरीतच महायुतीला किंवा NDAला किंवा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला दिला आणि पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक मध्ये महायुतीला राज्यामध्ये जो आहे तो फटका बसला. आणि राज ठाकरे यांच्याबाबत आता काय निर्णय होतो हे असतानाच राज ठाकरेंनी मेळावा घेत 200 ते 225 जागा मी लढवणार आहे अशी घोषणा जी आहे ती केलेली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची ही बदलती नेहमीची राजकीय भूमिका या संदर्भात आता मनसे पदाधिकारी सुद्धा जे आहेत ते काही प्रमाणात जे आहे ते नाराज आहेत. परंतु अर्थात राज ठाकरे जो निर्णय घेतील त्याप्रमाणे मनसेचे कार्यकर्ते असतील किंवा जे नेते असतील ते काम करताना प्रत्येक निवडणुकीत जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. अर्थात राज ठाकरेंनी दुसरी एक गोष्ट म्हणजे महायुती सरकारवर टीका सुद्धा या मेळाव्यात केली. कारण लाडक्या बहीण आणि लाडकी भाऊ ही योजना सध्या महाराष्ट्र सरकार राबवत आहे आणि त्यावरून राज ठाकरे असं म्हणाले की सरकारला ह्या योजना राबवायला पैसे तरी आहेत का, कारण रस्त्यावरचे खड्डे बुजवायला जर सरकारकडे पैसे नसतील तर अशा प्रकारच्या ज्या योजना ज्या आहेत त्या कशा पद्धतीने सरकार राबवणार आहे. सर्वसामान्यांचे जे मूळ प्रश्न आहेत त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष सरकार करत आहे आणि अशा प्रकारच्या योजना ज्यासाठी राज्याच्या तिजोरीत काहीच नाही आहे परंतु निवडणुका जिंकण्यासाठी सगळं हे सुरू आहे. आणि एकंदरीतच लाडकी भाऊ लाडकी बहीण यावरून एक टोला सुद्धा त्यांनी लगावला की लाडकी बहीण भाऊ जर एकत्र असते तर 2 पक्ष टिकले असते असा थेटपणे सवाल जो आहे तो जो टोला जो आहे तो एकंदरीतच राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणि स्वतः उद्धव ठाकरेंना जो आहे तो लगावलेला आहे. त्यामुळे एकंदरीतच कुठेतरी महाविकास आघाडीतल्या नेत्यांना अशा प्रकारचा टोला लागत असताना महायुती सरकारवर सुद्धा योजनांच्या बाबतीत टीका केलेली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या या दोन्ही वक्तव्यानंतर राज ठाकरे खरंच स्वबळावरती निवडणूक लढवतात का, की नंतरच्या टप्प्यामध्ये महायुतीमधले जे प्रमुख पक्ष अर्थातच लोकसभा निवडणुकीच्या वेळेस पाठिंबा देत असताना भाजपच्या नेत्यांनी जी आहे ती राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळे नक्की विधानसभा निवडणुकीच्या वेळेस काय होतं हे चित्र नंतर स्पष्ट होईल. परंतु सध्या तरी तू जसं सांगितलंस की 1 ऑगस्टपासून राज ठाकरे राज्याचा दौरा सुद्धा करतात आहेत. त्यामुळे कशा पद्धतीने राज ठाकरे दौरा केल्यानंतर ज्या 200 ते 225च्या जागांची घोषणा केलेली आहेत नक्की तेवढ्या जागा लढवतात की महायुतीमध्ये राज ठाकरे सामील होतात आणि नक्की राज ठाकरेंना कुठल्या जागा महायुतीमध्ये मिळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज ठाकरे यांनी जी घोषणा केली आहे ती मागच्या वेळेस ज्या आता लोकसभेनंतर ज्या विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या तर कोकण पदवीधर निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी आपल्या नेत्याची घोषणा केली होती, उमेदवाराची घोषणा केली होती. अभिजित पानसे यांची घोषणा त्यावेळी करण्यात आली होती, जी महायुतीशी कोणतीही चर्चा करण्याआधी अचानकच राज ठाकरे यांनी अभिजित पानसेंचं नाव डिक्लेअर केलं होतं. आणि त्यानंतर कुठेतरी आपण त्या बातम्या सुद्धा केल्या होत्या की ज्यावर आपण चर्चा सुद्धा केली होती की राज ठाकरे यांनी हा जो थेट निर्णय केलेला आहे त्याला भाजपकडून राज ठाकरेंचं मन वळवता येणार का, मनधरणी राज ठाकरेंची करण्यात येणार का असा एक प्रश्न किंवा अशी एक चर्चा रंगली होती. आणि त्यानंतर भाजपकडून राज ठाकरे यांची मनधरणी करण्यात आली, ज्याला यश सुद्धा मिळालं आणि राज ठाकरे आणि अभिजित पानसे यांची उमेदवारी मागे घेतली आणि त्यानंतर निरंजन डावखरे यांना पुन्हा भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. हे सगळं झालं होतं. पण आता विधानसभेमध्ये मात्र कुठेतरी राज ठाकरे यांनी हा एकला चलो रेचा नारा घेतलेला आहे, जे की तुम्ही सांगितलात की दीपक केसरकर यांनी मात्र म्हटलंय की आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. आता राज ठाकरे यांची मनधरणी करण्यात महायुतीला यश येणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र राज ठाकरे यांच्या या घोषणेनंतर जी स्वबळाचा नारा दिल्याची ही घोषणा जी आहे त्या घोषणेनंतर आता तरी सध्या या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे महायुतीचा घटक नसणार आहे हे सध्या तरी स्पष्ट झालेलं आहे.
पण राज ठाकरे यांच्या या घोषणेवर विरोधकांनी सुद्धा टीका केलेली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना माध्यमांकडून विचारण्यात आलं होतं, ज्यावर विजय वडेट्टीवार यांनी असं म्हटलं की राज ठाकरे हे कधीच एका मंचावर नसतात, ते एका मंचावरून दुसऱ्या मंचावर असतात. त्यामुळे जर मागे जेव्हा ते लढले होते, राज ठाकरे जेव्हा मागे लढले होते तेव्हा त्यांचा एकच आला होता, आता बघू, अशी खोचक टीका जी आहे ती वडेट्टीवार यांनी केलेली आहे. त्याचसोबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा या राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर वक्तव्य केलंय. या भूमिकेवरून राज ठाकरेंना टोला सुद्धा संजय राऊतांनी लगावलाय. लोकसभेत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आणि आता एका महिन्यातच त्यांनी त्यांची भूमिका बदलली आहे. काही पक्ष महाराष्ट्र विरोधी भूमिका घेण्यासाठीच बनलेले आहेत अशी टीका राऊतांनी केली. त्याही वेळेस लोकसभेवेळेस सुद्धा बिनशर्त पाठिंबा असं म्हणत राज ठाकरे आणि मनसेला हिणवण्यात आलं होतं आणि आता सुद्धा राज ठाकरे यांची भूमिका बदललेली असताना सुद्धा अशा प्रकारचं वक्तव्य विरोधकांकडून होताना पाहायला मिळतंय. नक्की दुसऱ्या दोन टीका जे आहेत ते म्हणजे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जे ठाकरे गटाचे, त्यांनी राज ठाकरे हे लाडकी बहीण लाडकी भाऊ असं म्हणत असताना ते लाडक्या सुपाऱ्या आणि सुपाऱ्या घेण्यासाठी प्रिय आहेत, त्यांना सुपाऱ्या फक्त घ्यायच्या असतात आणि एकंदरीतच शिवसेनेचा जो मराठी मतदार आहे तो भाजपने मनसेचा वापर करून संपवलेला आहे. अशा शब्दात जे आहे ते अंबादास दानवे यांनी भाजप आणि मनसेवरती जोरदार टीका केलेली आहे. तर इकडे भाजपचे केंद्रीय नेते मंत्री असणारे आणि खासदार असणारे नारायण राणे यांना या संदर्भात विचारलं, त्यांनी मात्र राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत केलेलं आहे. राज ठाकरे हे लढाऊ नेते आहेत आणि त्यांनी जर स्वबळाचा नारा दिला असेल तर त्यांना नक्की यश मिळेल. त्याचबरोबर एक गमतीशीर उत्तर सुद्धा नारायण राणेंनी दिलं, ते म्हणजे मला तर वाटतं भाजपने 288 जागा लढाव्यात. त्यामुळे एकंदरीतच या महायुतीमध्ये अर्थातच नारायण राणे म्हटल्याप्रमाणे 288 जागा भाजप लढणार नाही, कारण महाराष्ट्राची राजकीय स्थिती जर बघितली तर कुठलाही पक्ष स्वबळावरती 288च्या जागा लढवेल हे चित्र सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे राज ठाकरेंनी जी 200 ते 225 जागा लढवण्याची घोषणा केलेली आहे, अर्थात त्यानंतर आता राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा आहे, त्या दौऱ्यामध्ये राज ठाकरेंना नक्की काय चित्र दिसतं, नक्की मनसेची ताकद शहरी भागानंतर ग्रामीण भागामध्ये किती आहे, या सगळ्याचा राज ठाकरे आढावा घेतील आणि त्यानंतर राज ठाकरे जशी राजकीय भूमिका बदलतात तसं या जी जागा लढवण्याच्या बाबतीत जे राज ठाकरेंनी वक्तव्य केलं आहे त्यामध्ये काही बदल होतो का हे पाहावं लागणार आहे. नक्कीच. तर ही होती आपली चौथी महत्त्वाची बातमी. यानंतरच्या 5व्या आणि शेवटच्या बातमीकडे आपण वळणार आहोत. खरं तर या बातमीमुळे केवळ पुणेच नाही तर महाराष्ट्राचे धाबे दणाणले होते. पावसाची ही बातमी आहे. पुण्यामध्ये तर पावसानं कहर माजवला होता. पुण्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि पुणे शहरासह जे आसपासचं जे गावं आहेत, आसपासचा जो भाग आहे, या भागात गुरुवारी जी अतिवृष्टी झाली होती त्यामुळे पुणेकरांचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. अतिवृष्टीमुळे सिंहगड रोडचा जो परिसर आहे किंवा या इथल्या ज्या सोसायट्या असतील, पाटील इस्टेट असेल, एकता नगर, अशा अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं आणि घरांमध्ये सुद्धा लोकांच्या पाणी शिरलं होतं, ज्यामुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अनेक रस्ते जे आहेत ते पाण्याखाली गेले होते. पुण्यातला भिडे पूल सुद्धा पाण्याखाली गेला होता, ज्यामुळे वाहतुकीवर सुद्धा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. पावसामुळे एकूणच पुणेकरांची गुरुवारी चांगलीच दाणादाण उडाली होती आणि पूर्णपणे पुण्यातच नाही तर राज्यात पावसानं हाहाकार माजवला होता आणि त्यापैकी पुण्यात मात्र पुणेकरांचे प्रचंड हाल झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी धरणाचे दरवाजे जे आहेत ते उघडण्यात आले होते, त्यामुळे आसपासच्या गावांना याचा प्रचंड फटका बसला. पुणे शहरातला सुद्धा अनेक जो भाग आहे सखल भागात पाणी शिरलं होतं. अनेक भाग पाण्याखाली गेल्यामुळे आणि घरात पाणी शिरल्यामुळे लोकांना याचा त्रास सहन करावा लागला होता. खडकवासला धरणातून सुद्धा 40,000 क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला होता, ज्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आलं होतं, सखल भागात पाणी साचलं होतं. तसंच आसपासच्या नागरिकांना सुद्धा याचा फटका बसला. त्यामुळे प्रशासनाकडून सुद्धा तसं सांगण्यात आलं होतं, तशा सूचना देण्यात आल्या होत्या आसपासच्या नागरिकांना की दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच तुम्ही घराच्या बाहेर पडा, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. जो खडकवासला धरणातून जे पाणी सोडण्यात आलं होतं, ज्यामुळे सिंहगड
च्या परिसरात ज्या सोसायट्या आहेत तिथे पाणी साचलं होतं आणि जवळपास कमरेपासून छातीपर्यंतचा जो भाग पाण्याखाली जाईल इतकं पाणी या भागात साचलं होतं. या सोसायट्यांमध्ये अनेक नागरिक अडकले होते. वयोवृद्ध नागरिकांचा सुद्धा यामध्ये समावेश होता. त्यानंतर प्रशासनाकडून NDRFच्या टीम किंवा अग्निशामक विभागाचे कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आलं होतं आणि त्यांच्याकडून मदत इथल्या नागरिकांना पोहोचवण्यात आली होती. मात्र त्यानंतर आपण जी पुराची परिस्थिती पाहिली की हा पूर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळपासून हा पाऊस थांबला. त्यानंतर हा पूरसुद्धा ओसरला. पण त्यानंतर पुण्यात अनेक ठिकाणी चिखल आणि घाणीचं साम्राज्य पसरल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. दुसऱ्या दिवशीची पुण्याची परिस्थिती सुद्धा तितकीच चिंताजनक होती. नक्कीच मुंबईत जसा पाऊस 26 जुलै तुला आठवत असेल तसाच प्रकारचा पाऊस जो आहे तो पुण्यात 25 जुलैला कोसळलेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि जो सिंहगड रोड असेल किंवा महत्त्वाचे जे एकतानगर आणि निंबजनगर या भागातील सोसायट्यांमध्ये बऱ्यापैकी जे आहे ते पाणी शिरलेलं होतं. NDRF असेल किंवा पुणे महानगरपालिकेकडनं नंतर मदत कार्य राबवून तिथले जे अडकलेले नागरिक आहेत त्यांना रेस्क्यूसुद्धा करण्यात आलं. अर्थातच यामध्ये जो आहे तो प्रामुख्याने माध्यमांमध्ये असं कळते की जी महानगरपालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यामधला जो आहे तो संवाद जो आहे या संवादात व्यवस्थित झाला नाही आणि या संवादाच्या अभावामुळे कुठेतरी पुणेकरांना या बाबतीत जो आहे तो त्रास सहन करायला लागला. अर्थातच जर तू जर सांगितलंस की खडकवासल्याचे दरवाजे उघडण्यात आले ते मात्र पुणे महानगरपालिकेला न कळवण्यात आल्यामुळे नागरिकांना तशा प्रकारे महापालिकेकडनं कुठल्याही सूचना आल्या नाहीत असं अनेक नागरिकांनी जे आहे ते महाटॉकशी आणि इतर माध्यमांशी बोलताना सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी प्रशासन या बाबतीत गलथानपणा करतं आणि त्याचा फटका जो आहे तो नागरिकांना बसतोय. हेच एकंदरीतच पुण्याच्या बाबतीत जो पूर आला किंवा जे पाऊस पडल्यानंतर जे दृश्य आपल्याला दिसलं त्यामध्ये दिसून आलं. यामध्ये पुणे शहरामध्ये जीवितहानी सुद्धा झाली. एक 3 तरुण जे आहेत ते आपली जी गाडी आहे म्हणजे जो आपला धंदा दर दिवस करत होते अंडा भुर्जी पावची गाडी आहे वाचवण्यासाठी म्हणून गेले आणि त्यांना विजेचा शॉक लागला आणि ती जीवितहानी सुद्धा झालेली आहे. त्याचप्रमाणे अनेक दुकानांमध्ये किंवा घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे तिथली सुद्धा वित्त किंवा आर्थिक हानी आपण त्याला म्हणू शकतो त्या झालेल्या आहेत. त्यामुळे एकंदरीतच पुणे महानगरपालिकेकडनं आणि जलसंपदा विभागाकडनं नागरिकांना कुठल्याही सूचना न देण्यात आल्यामुळे हा प्रकार सगळा घडलेला आपल्याला पाहायला मिळाला. अर्थात नैसर्गिक संकट आहे त्यामुळे मानवाने कितीही जरी प्रयत्न केले तरी निसर्गापुढे कोणाचं काही चालत नाही. परंतु निदान सुरक्षित स्थळी सुद्धा तरी नागरिकांना नेण्यात आलं असतं. ते एक प्राथमिकता जी आहे ती प्रशासनाने राबवली असती. परंतु हा पूर ओसरल्यानंतर तू जसं सांगितलंस घाणीचं साम्राज्य तयार झालं आणि अनेक ठिकाणी हे झालं. तसंच राजकारण सुद्धा पुण्यामध्ये रंगलेलं पाहायला मिळालं. सुप्रिया सुळे खासदार यांनी सुद्धा जे आहे ते पुणे महानगरपालिकेवरती टीका केली. कारण वारंवार याआधी जेव्हा पुण्यामध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती त्यावेळेस जेव्हा अशा प्रकारे पुण्यामध्ये पाणी भरायचं त्यावेळेस राष्ट्रवादीवरती टीका केली जायची. परंतु आता सलग 5 वर्ष जे आहे ते पुण्यामध्ये भाजपची सत्ता आहे. स्वतः महापौर असणारे मुरलीधर मोहोळ आता खासदार होऊन केंद्रात मंत्री आहेत आणि त्यांच्याच कार्यकाळात जो आहे तो पुणे महानगरपालिकेचा नदी जोड प्रकल्प जो आहे त्यासाठी तब्बल 6,500 कोटी खर्च करण्यात आले होते. आणि यावरून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर असतील किंवा माजी महापौर प्रशांत जगताप यांनी मुरलीधर मोहोळांवरती आणि एकंदरीतच भाजपवरती टीका केलेली आहे. भाजपने जे आहे ते पुणे शहराचं विद्रुपीकरण केलं. नदीजोड प्रकल्प जो आहे तो व्यवस्थितपणे राबवण्यात आलेला नाही आणि त्यामुळे हे सगळं जे आहे ते पुणेकरांना या पूर परिस्थितीचा सामना करावा लागला आणि पुणेकर संकटात अडकले असा थेटपणे आरोप जो आहे तो एकंदरीतच भाजप आणि खासदार मुरलीधर मोहोळ आणि जे मंत्री आहेत त्यांच्यावरती करण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकर जरी पाण्यामध्ये अडकल्यानंतर संकटात सापडल्यानंतर त्यांचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं असलं तरी यावरून राजकारण मात्र पुण्यामध्ये रंगताना पाहायला आलेलं आहे. त्यामुळे पुणेकरांनी यावर जे आहे ते संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. नक्कीच विरोधकांनी जरी टीका केली असले तरी मुरलीधर मोहोळ यांनी जे वक्तव्य केलं त्या विधानाला सुद्धा महत्त्व प्राप्त झालेलं आहे. खरं तर मुरलीधर मोहोळ हे केंद्रीय राज्यमंत्री असल्यामुळे आणि केंद्रात संसदेचं अधिवेशन असल्यामुळे बजेट असल्यामुळे मुरलीधर मोहोळ हे दिल्लीत होते. मात्र दिल्लीतून ते
इथे महापालिकेतले अधिकारी वगैरे प्रशासनाशी फोनद्वारे कॉन्टॅक्टमध्ये होते, सातत्यानं ते आढावा घेत होते, ज्याचे व्हिडिओसुद्धा काही प्रमाणात समोर आले होते. आणि त्यानंतर मुरलीधर मोहोळ हे पुण्यामध्ये दाखल झाले, अधिवेशन सोडून ते पुण्यात दाखल झाले. त्यांनी असं सांगितलं सुद्धा ज्यावेळेस ते पुण्यात दाखल झाले, माध्यमांनी त्यांना गाठलं आणि माध्यमांशी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की पुणेकरांची माझी नाळ जोडलेली आहे, त्यामुळे मी अधिवेशन सोडून इथं आलेलो आहे आणि मी सतत इथल्या अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्टमध्ये होतो, या परिस्थितीचा आढावा घेत होतो. पण यावेळेस बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा महापालिका आणि जलसंपदा विभागावर खापर फोडलेलं आहे. मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की जर का नागरिकांना आधी सूचना दिली असती, जर का धरणाचं पाणी सोडण्यात येणार आहे तर जर का नागरिकांना आधी सांगितलं असतं तर ही वेळ आली नसती, अशा प्रकारचं विधान त्यांनी केलं आहे. त्यामुळे कुठेतरी त्यांनी जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिकेवर याचं खापर फोडलेलं आहे. त्याचसोबत मुरलीधर मोहोळ असंही म्हणालेत की जे 40,000 क्युसेकने जो विसर्ग करण्यात आला होता त्याऐवजी जर का 35,000 क्युसेकने जर का पाणी सोडलं असतं तर पुण्यात पूर आला नसता किंवा शहरात पूर आलेला नसता, असं त्यांनी सांगितलं. आणि त्यामुळे आता या प्रकरणाची आपण चौकशी करणार आहोत असं सुद्धा मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणी जे तुम्ही सांगितलं की राजकारण रंगत होतं, ज्यामध्ये भाजपचे नेते असताना किंवा केंद्रीय राज्यमंत्री असताना सुद्धा मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा पालिका प्रशासनावर बोट उचललेलं आहे. त्यामुळे नक्की आता या प्रकरणाची चौकशी होणार, तर यामध्ये खरंच कोणी दोषी सापडणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचसोबत पुण्यासह राज्यात इतरही ठिकाणी 25 जुलैला मुसळधार पाऊस झाला, अनेक ठिकाणी नागरिकांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं, शेतीचं नुकसान होताना सुद्धा काही ठिकाणी पाहायला मिळालं. पुण्यात तर ज्या घरांमध्ये किंवा जिथे जिथे पूर आला होता, ज्यामुळे घरात पाणी साचलं होतं, या भागांची सफाई करण्याचं चे आदेश किंवा तशा सूचना सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. ज्या घरांमध्ये चिखल गाळ झाला होता किंवा कचरा जिथे जिथे जमा झालेला आहे त्या सगळ्याची साफसफाई करण्याचं खाजगी कंपन्यांच्या मदतीनं हे काम जे आहे किंवा ती स्वच्छता मोहीम राबवावी, अशा प्रकारच्या सूचना यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा दिल्या. त्याचसोबत पूर जेव्हा आला होता तेव्हापासूनच पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा मंत्रालयातून सातत्यानं प्रशासनाच्या कॉन्टॅक्टमध्ये होते आणि ते अजित पवार सातत्यानं आढावा घेत होते. त्यानंतर अजित पवार सुद्धा पुण्यात दाखल झाले होते आणि त्यांनी स्वतः पुण्यात येऊन परिस्थितीचा आढावा घेतल्याचं पाहायला मिळालं. नक्कीच अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि हा आढावा बैठक घेतल्यानंतर ते ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस जी सुप्रिया सुळे यांनी टीका केली होती की सत्ताधाऱ्यांनी जे आहे ते पुण्यामधल्या नागरिकांच्यावरती ही वेळ आलेली आहे, ही सत्ताधाऱ्यांनी जे आहे ते व्यवस्थित प्रशासनाला आदेश दिलेले नाहीत, प्रशासनाचा जो गलथानपणा आहे यावरती सत्ताधारी किंवा जे मंत्री असतील त्यांनी कारवाई करावी. परंतु अजित पवारांना या संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या टीकेला उत्तर न देता कोणाला काय टीका करायची ती टीका करू द्या, परंतु मी पुण्याचं पालकत्व घेतलेलं आहे आणि सध्या पुणेकर संकटात आहे, त्यामुळे मी जे संकट पुण्यावरती आलं होतं त्या संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासनाला आदेश दिलेला आहे. त्याचप्रमाणे ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात पंचनामे करून जो आहे तो अहवाल अर्थ विभागाला सादर झाल्यानंतर या संदर्भातली योग्य ती कारवाई केली जाईल असं सुद्धा अजित पवारांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता ज्या पुणेकरांचं या संपूर्ण पूर परिस्थितीमध्ये नुकसान झालेलं आहे त्यांना सरकारकडनं काय मदत मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच. तर या होत्या आपल्या 5 राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्या होत्या. या संदर्भातल्या किंवा अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी महाटॉक्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच फेसबुक चॅनललाही लाईक आणि फॉलो करा.